हॅलो स्टुडंट, आज आपण एराचा सेशन नंबर 25 पाहणार आहे. यामध्ये प्रथम आपण लॅबला क्लिक करूया. त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस या ठिकाणी आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे. तर इथे आपल्याला वर्ड दिलेले आहेत, तर ते आपण टाईप करून घेऊया. चुकलं तर परत रिपीट करायचा. नेक्स्ट, परफेक्ट. याप्रमाणे कंप्लीट टायपिंग करून घ्यायची. सेव्ह करा. तर एंड एक्झाम. नेक्स्ट बघा, टायपिंग प्रॅक्टिस नंतर आपल्याला सेल्फ आर्क लर्निंग करायचे आहे. तर यामध्ये बघा 5 क्वेश्चन दिलेले आहेत. स्टेप सॉल्व्ह करू. यामध्ये इथं प्रोसेसला क्लिक करा. नेक्स्ट. अशा प्रकारे आपण 5 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. टायपिंग प्रॅक्टिस नंतर आपल्याला नॉलेज चेक करायची आहे. यामध्ये बघा 10 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झाले आहे. नॉलेज चेक नंतर आपल्याला डू इट युअर सेल्फ मध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. तर ते आपण सॉल्व्ह करूया. In the given template, select the table and apply thick outside border to make the table in the given sheet look nice. आपल्याला या ठिकाणी टेबल बॉर्डर अप्लाय करायची, थिक आउटसाइड बॉर्डर. तर इथे बघा, मी हा टेबल सिलेक्ट करते. या ठिकाणी जो दिलेला टेबल आहे हा मी सिलेक्ट केलेला आहे आणि इथं या पॉइंटला क्लिक करा आणि यामध्ये थिक आउटसाइड बॉर्डर यावरती क्लिक करा. देन सबमिट. Next question. In the displayed sheet, insert a whole shape. In the Excel sheet, use insert illustration and shapes. जसं आपण वर्ड मध्ये शेप इन्सर्ट केले होते तसेच प्रमाणे इन्सर्ट शेप्स आणि या ठिकाणी ओव्हल शेप ड्रॉ करायचा. साइडला क्लिक करा म्हणजे डिसिलेक्ट करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द डिस्प्लेड वर्कशीट सिलेक्ट ऑल द टेक्स्ट इन शीट 3. शीट 3 वरचं जे टेक्स्ट आहे ते कम्प्लीट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अँड डिलीट इट. तर बघा, शीट 3 म्हणजे सप्टेंबर अटेंडन्स ही शीट आहे. तर इथे पाहायचं आपण इकडे क्लिक करून ही फर्स्ट शीट, सेकंड शीट आणि ही सप्टेंबर अटेंडन्स या शीटला क्लिक करायचं आहे. इन द डिस्प्लेड वर्कशीट सिलेक्ट ऑल द टेक्स्ट इन शीट 3. तर ही या ठिकाणी म्हटलंय सप्टेंबर अटेंडन्स, तर याला क्लिक करायचं. सप्टेंबर अटेंडन्स ही शीट आहे, ही ऍक्च्युअल 3 नंबरला येत नाही. आणि नंतर होम टॅब मध्ये सिलेक्ट ऑल टेक्स्ट याच्यावरच आपल्याला पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायचं. इथे कोपऱ्यामध्ये क्लिक करा आणि होम टॅब आहे. होम टॅब मध्ये इथे सेल्स ग्रुप आहे. होम टॅब मध्ये सेल्स ग्रुप आणि त्यामध्ये डिलीट ऑप्शन आहे आणि डिलीट सेल. तर हे कम्प्लीट शीट मधला डेटा डिलीट झालेला दिसेल.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट गो टू शीट 2. शीट 2 वर जायचं आहे अँड सिलेक्ट अ टेबल नेम लिव्ह टाइप्स. लिव्ह टाइप नावाचा टेबल सिलेक्ट करायचा आहे अँड अप लिव्ह टाइप शीट नंबर 2. हे बघा, हे शीट नंबर 2 आहे. हे लिव्ह टाइपचा टेबल आपण सिलेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये इथे बघा लिव्ह टाइप्स असं लिहिलेलं आहे अँड अप्लाय आउटसाइड बॉर्डर. जे पॉइंटला क्लिक करा आणि यामधून आउटसाइड बॉर्डर यावरती क्लिक करायचे. बी सिलेक्ट सबमिट. नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट गो टू शीट 2. शीट 2 वर जायचे. सिलेक्ट अ टेबल नेम लिव्ह टाइप्स. सॉरी, 5 नंबरचा क्वेश्चन, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट रोज 2 to 4 म्हणजे 2 नंबर पासून 4 नंबरच्या रो सिलेक्ट करायच्यात अँड क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. आणि त्याचं फॉर्मॅटिंग क्लिअर करायचंय. जे आपण जे बोर्ड इटॅलिक केलेलं असतं ते आपल्याला काढून टाकायचे. 2 नंबर पासून 4 नंबरच्या रो सिलेक्ट केलेल्या आहेत आणि इथे सांगितलेलं आहे होम टॅब. हा होम टॅब आहे, हा एडिटिंग ग्रुप आहे आणि क्लिअर फॉर्मॅट्स यावरती क्लिक करा. सिलेक्ट ऑल टेक्स्ट. नंतर काय सांगितले, सिलेक्ट ऑल टेक्स्ट मेक इट बोल्ड, यूज बोल्ड ऑप्शन. नंतर मी इथं कोपऱ्यामध्ये एच्या आणि 1च्या मध्ये क्लिक केलं तर हा कम्प्लीट मॅटर सिलेक्ट होतो आणि नंतर इथं बी ला क्लिक करा. नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन, टू यूज द स्लायसर ऑप्शन फ्रॉम द फिल्टर्स ग्रुप. आपल्याला स्लायसर ऑप्शन घ्यायचा आहे इन द गिवन एक्सेल शीट. देन गो टू इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मध्ये जायचं. नाव क्लिक ऑन द स्लायसर ऑप्शन. यामध्ये बघा इन्सर्ट टॅबला क्लिक केले. इथे फिल्टर ग्रुप आहे, हा फिल्टर ग्रुप आणि त्यामध्ये स्लायसरला क्लिक करा आणि कोणता स्लायसर सांगितलाय बघा, अँड अप्लाय द फिल्टर बाय सिलेक्टिंग फोटोज. इथे फोटोजला क्लिक करायचं आणि नंतर ओके करा. देन सबमिट. नेक्स्ट, to use quick analysis in Excel, first select the data as a table. Look at the quick analysis box that appears on the right of the selected data. क्विक अनालिसिस करायचे तर त्यासाठी फर्स्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, टू यूज क्विक अनालिसिस फर्स्ट सिलेक्ट द डेटा. फर्स्ट सिलेक्ट द डेटा. तर आपण हा डेटा सिलेक्ट करायचा आहे. हा कम्प्लीट डेटा सिलेक्ट केला आणि सिलेक्ट केल्यानंतर लुक ॲट द क्विक अनालिसिस बॉक्स दॅट अपियर्स ऑन द राईट ऑफ द सिलेक्टेड डेटा. सिलेक्टेड डेटाच्या राईटला आपल्याला इथे बॉक्स दिसतो, क्विक अनालिसिसचा बॉक्स आहे. यावरती क्लिक करा आणि यामध्ये डेटा बार्स यावरती क्लिक करायचं. बघा इथे राईट साईडला बॉक्स आलेला आहे आणि नंतर इथे डेटा बार्स. देन सबमिट. नेक्स्ट, to insert a new text box, go to the insert tab. Text box घ्यायचा आहे insert tab मधून. In MS Excel file, then click on the text box option. Text box option. इथे insert tab मध्ये गेलो. इथे text box आहे. Insert tab and click on the text box. Go to the insert tab. In the given MS Excel, then click on the टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करायचे. इथे टेक्स्टला क्लिक करा आणि टेक्स्ट मध्ये इथे टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचं आणि या ठिकाणी हा टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे अँड टाइप जानेवारी आणि याच्यामध्ये जानेवारी हे टेक्स्ट घ्यायचंय. सिलेक्ट करा कंट्रोल सी आणि इथे कंट्रोल बी. डिसिलेक्ट सबमिट. नेक्स्ट, to insert a binomial theorem in your sheet, go to the insert tab. Insert tab मध्ये जायचे. In the given MS Excel file, click on symbol. तर इथे बघा, इथे आपल्याला तो थेरम घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा सांगितलं आहे की गो टू द इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅबला क्लिक करायचे आणि इन्सर्ट टॅब मध्ये क्लिक ऑन सिम्बॉल. नंतर सिम्बॉल वरती क्लिक करायचे. या ठिकाणी सिम्बॉल यावरती क्लिक करायचे आणि चूज द बिनॉमियल थेरम. सिम्बॉल हे ग्रुप आहे त्याच्यावरती. तर प्रथमतः इथे क्लिक केले
आणि इथे इक्वेशन मधून बिनॉमियल थेरम यावरती क्लिक करा आणि याचे मूळ करू. To use the pivot table in an existing Excel sheet. दिलेल्या एक्सेल शीट मध्ये आपल्याला पिवट टेबल इन्सर्ट करायचा आहे. सिलेक्ट द टेबल. टेबल सिलेक्ट करायचा आहे. गो टू द इन्सर्ट ऑप्शन. टेबल सिलेक्ट करायचा. इन्सर्ट ऑप्शन मध्ये जायचं. हा मी टेबल सिलेक्ट केलेला आहे. नंतर आपण इन्सर्ट ऑप्शन मध्ये गेलो. या ठिकाणी पिवट टेबलला क्लिक करा. असं हे येईल. याच्यामध्ये ऑटोमॅटिक रेंज आलेली आहे. इथे बघा सांगितलेलं आहे पिवट टेबल. अ डायलॉग बॉक्स विल अपीयर. चेक द टेबल रेंज. तर इथे आपली कंप्लीट रेंज सिलेक्ट झालेली आहे. कंप्लीट रेंज आली का पाहायचं. रेंज आलेली आहे. आणि न्यू वर्कशीट. या ठिकाणी न्यू वर्कशीटला क्लिक आहे आणि ओके करा. या ठिकाणी पिवट टेबल असा आलेला दिसेल. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन करायचे आहेत. सिम्युलेशन क्वेश्चन मध्ये आपण कीबोर्डचा वापर करत नाही. तर यामध्ये बघा ॲज आयकॉन एक्सप्रेस द थिंग्स मोस्ट इंटरेस्टिंगली दॅन वर्ड्स अँड यू कॅन इन्सर्ट ॲन आयकॉन इन द सेल. इथे प्रथमतः आपण D5 ला क्लिक करायचे आहे. नंतर इन्सर्ट आयकॉन्स आणि या ठिकाणी कम्युनिकेशन आणि यामधून एक आयकॉन आपल्याला सिलेक्ट करायचा. इन्सर्ट हा फर्स्ट नंबरचा आयकॉन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू कॅन इन्सर्ट अ पिक्चर इन अ सेल. तुम्ही सेल मध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता. नाव सिलेक्ट सेल C5. C5 सेल सिलेक्ट आहे आणि या ठिकाणी इन्सर्ट कंपनी लोगो. इन्सर्ट मध्ये जावा. इथे C5 यावरती क्लिक केलं. इन्सर्ट आणि या ठिकाणी लोगो मध्ये कंपनी लोगो. इन्सर्ट पिक्चर. इथे कंपनी लोगो दिसेल. सिम्युलेशन क्वेश्चन नंतर सेशन कंप्लीशन टेस्ट आहे. तर यामध्ये बघा यामध्ये 4 क्वेश्चन आहेत. ते MIDI ports are special type of serial port connecting musical instruments like as electronic keyboard or to a sound card. तर हे ट्रू आहे. MIDI port. Mac OS is an example of application software. तर हे false आहे. Mac OS ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. Have you collected MSIT book from your center? Where do you read and study in MSIT book? तुम्ही कुठं वाचता MSIT book? तुम्ही ज्या ठिकाणी वाचत असाल त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 25 कंप्लीट झालेला आहे.